थंडी चालू झाली की सगळीकडे हिरवे वाटाणे हे आवर्जून भेटतात आणि मग राहून राहून आपण आवडीच्या मटारच्या भाज्या बनवतो, म्हणजेच वाटाण्याच्या भाज्या. त्यामध्ये सगळ्यांची फेवरेट अशी ही आलू मटार गोबीची भाजी असते. तर आजच ती मी ही भाजी बनवलेली आहे. तर बघू शकता इतकी छान चवदार टेस्टी आणि मस्त अशा पद्धतीने आलू मटारची मी गोबीची भाजी बनवली. खूप छान टेस्टी अशी ही भाजी तयार होते. तर चला बघूया आपण ह्याला बनवायची कृती, लागणारं साहित्य. व्हिडिओ रेसिपी आवडली तर लाईक करा. असे छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. तर पाहू शकता मी याच्यासाठी काय काय साहित्य वापरलेले आहेत. तर सर्वप्रथम इकडे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, हे पाहू शकता. त्यानंतर हिरव्या मिरच्या, कारण मला लाल मसाल्याची नाही करायची, हिरव्या मिरच्याची करायची. त्यानंतर अद्रक, लसूण, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा घेतलाय कटिंग करून साईडला ठेवूया. एक बारीक चिरलेला कांदा घेतला, तुम्ही हवं तर कांद्याला उभं सुद्धा कापू शकता. त्यानंतर एक टमाटर चिरून घेतले आणि एक मोठा बटाटा सोलून कच्चा असा फोडी करून घेतलेला आहे. त्यानंतर आपले हे फ्रेश हिरवे वाटाणे, कच्चेच आहेत, त्याला काही शिजवायचे वगैरे नाहीत, वाटाणे आहेत. आणि हे आपले फ्लावर, हे फ्लावर मोठे मोठे कट करायचे, थोड्याशा मिठाच्या पाण्यामध्ये याला ठेवून द्यायचं म्हणजे काळे पडत नाही. हे बघू शकता. बटाटे वेगळे आणि फ्लावर वेगळे ठेवायचं. तर आता मी भरपूर वेळ झालं याच्यातलं पाणी काढून घेते. पाणी काढून घेतले आणि स्वच्छ असं हे फ्लावर आपला धुवून निघलेला आहे. पुढची प्रोसेस करूया. एक उकळ घ्यायची, ह्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या. ही भाजी लाल मसाल्याची सुद्धा होऊ शकते, पण हिरव्या मिरचीची केली ना तर खूप छान टेस्ट येते भाजीला. तर हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक याच्यामध्ये टाकले. मीठ टाकायची आवश्यकता नाही, फक्त हेच कुटून घ्यायचं जाडसर. हे असं जाडसर कुटून घ्यायचं. हे बघा, हे असं जाडसर करायचं, जास्त बारीक नाही करायचं. हवं तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही याला थोडंसं फिरून घेऊ शकता. आता आपण कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, अगदी थोडंसं, आणि गॅस स्लो करायचा. सुरुवातीला आपण हे फ्लावर जो आपण धुवून घेतलेला आहे स्वच्छ, ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. थोडासा नरम सॉफ्ट फ्लावर करून घ्यायचा, म्हणजेच थोड्याशा तेलामध्ये याला परतून घ्यायचं. असं केल्याने भाजीला खूप छान चव येते. हवं तर असं नॉर्मल कच्चासुद्धा वापरू शकता न फ्राय करता, पण असं फ्राय करून थोडासा नरम सॉफ्ट केला की छान चव येते. ह्याला थोडंसं असं भाजून घेते तेलामध्ये, अगदी कमी तेलात भाजायचं. थोडेसे याच्यामध्ये नरमपणा आला, सॉफ्टपणा आला की काढून घ्यायचं. हे बघा, थोडेसे नरम पडलेला आहे फ्लावर. आता मी हा काढून घेते. जास्त काही करपवायचा नाही ह्याला, नाही तर काय होतं, जळला जाऊ शकतो. लगेच काढून घ्यायचा. थोडा नरम सॉफ्ट झाला की हे सगळं आता मी काढून घेतलं आहे. पुन्हा थोडंसं तेल टाकलं, याच्यामध्ये आता बटाटे फ्राय करायचे. सेम प्रोसेसनी तसंच करायचं. मंद गॅसवर बटाटेसुद्धा थोडेसे नरम सॉफ्ट करायचे. हे असं फ्लावर बटाटा सुरुवातीला थोडं फ्राय केल्याने भाजीला चव तर चांगलीच येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजी बनवायलासुद्धा वेळ कमी लागतो. बघू शकता बटाट्याचा रंग चेंज झालेला आहे आणि बटाटे असे नरम सॉफ्ट झालेले आहेत. हे बघा, हे असं थोडा रंग चेंज होऊन द्यायचा, जास्त काही मग भाजायचे नाहीत. हे काढून घेते सगळे. आता अजून थोडंसं तेल टाकायचं आणि मग याच्यामध्ये आपण टाकायचं कांदा, टमाटर. हे बघा, एक मोठा बारीक चिरलेला कांदा वापरला आहे, टमाटर वापरला आहे एक मोठा. हे कांद्याचे तुम्ही असे पातळ पातळ असे कापसुद्धा करू शकता, किंवा कांदा, टमाटर, लसूण, अद्रक आणि मिरची याची तुम्ही एक प्युरी बनवून सुद्धा वापरू शकता. आता याला थोडंसं फ्राय होऊन देते. हे बघा, याचा रंग चेंज झाला आहे, थोडंसं परतून झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये जो कूट केला आहे ना, लसूण, अद्रक, हिरवी मिरचीचा, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगलं याला परतून घ्यायचं. सगळं कूट जो केला आहे तो याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. आता याला चांगलं मिक्स करून घेते कांदा टमाट्यासोबत. हे आपला जो कूट केला आहे लसूण, मिरची, अद्रकचा, तो याच्यामध्ये मिक्स करायचा. आणि थोडंसं, अगदी थोडंसं चिमूटभर जरी पाणी टाकलं तर मसाला आपला परतला जातो चांगला. दुसरी गोष्ट, मस्त ग्रेव्ही तयार होईल. हे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये आपण 1-2 मसाले टाकायचे. आता हे परतून झालं आहे, थोडासा नरम सॉफ्ट झाला आहे कांदा टमाटर. आपण जे कूट केला आहे ते सुद्धा परतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकायचा, 1-1.5 चमचा धना पावडर टाकायचं,
हे बघा, आणि 1 चमचा हळद टाकायची. कधीही हिरव्या मिरचीचं कालवण भाजी असेल तर थोडीशी हळद चांगली टाकायची, रंग सुंदर येतो. 1-1.5 चमचा धना पावडर टाकली, हळद टाकली आणि गरम मसाला. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अगदी थोडंसं चमचाभर पाणी टाकले, जेणेकरून काय होतं, मसाला चिटकला जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, सुंदर तेल सुटतं, मसाला चांगला परतला जातो न चिटकता, त्यामुळं थोडंसं पाणी टाकायचं. आता हे चांगलं परतून घेते. 1 मिनटं परतून घ्यायचा मसाला, जोपर्यंत तेल सुटत नाही. भाजी कोणतीही असो, मसाला हा चांगला परतला की खूप छान चव येते. हे बघा कसं तेल सुटलेलं आहे आणि किती सुंदर असे आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे आलू मटर गोबीच्या भाजीची. हे बघा, हिरव्या वाटणातलं हे भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवते. लाल मसालासुद्धा इथे टाकू शकता. फक्त लसूण मिरची कूट करून घ्यायचा, लसूण आणि अद्रकचा कूट करायचा. आणि ह्या स्टेजवर जिथे मी धना पावडर वगैरे टाकले ना, तिथे लाल मसाला टाकायचा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं ह्या स्टेजवर. आणि मग आपण हे फ्राय केलेले फ्लावर, बटाटं आणि वाटाणे सगळं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण मसाल्याला कोटिंग करून घ्यायची. मंद गॅस ठेवायचा, अगदी स्लो गॅसवर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ आपण सुरुवातीला ग्रेव्हीमध्ये टाकल्यामुळं सगळ्या भाजीला कोटिंग व्यवस्थित लागती मिठाची. बघा किती छान वाटते भाजी पाहता क्षणी. हे असं मिक्स करून घ्यायची. लाल मसाल्याची ग्रेव्हीची भाजी नेहमीच करतो, पण हिरव्या मिरचीतली भाजी एकदा करून बघा, खूप भारी चव लागते हिरव्या मिरचीच्या भाजीची. आता ह्याच्यामध्ये मी एक सिक्रेट मसाला जो घरोघरी असतो तो आहे हा मसाला मॅजिक, म्हणजे मॅगी मसाला. हा मसाला टाकला की प्रत्येक भाजीमध्ये एक अप्रतिम चव येते. तर नक्की टाका. थोडासा सुरुवातीला आणि नंतर थोडासा टाकणार आहे, त्याने खूप छान एक चव येणार आहे आपल्या भाजीला. तर आवर्जून वापरा नक्की. आता सगळं मिक्स केलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण जो पण कच्चापणा राहिला भाज्यामध्ये तो शिजला जाईल. आता आपण ह्याच्यामध्ये जास्त काही पाणी टाकायचं नाही, फक्त आवश्यकतेनुसारच पाणी इथे वापरा. आणि जर तुम्हाला ही भाजी थोडी रस्सा बनवायची असेल तर मग पाणी टाका थोडं. तर इतकं पाणी पुरेसं आहे. हे सगळं आता कमी होईल पाणी जशी जशी भाजी शिजली जाईल. आता झाकण ठेवायचं आणि ह्याला द्यायचे फक्त आणि फक्त 2-3 मिनटं स्लो गॅसवर. हे बघा 1 मिनटामध्ये उकळी चालू झालेली आहे आणि सुंदर असे आपली ही भाजी तयार होत आहे. हे असे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा झाकण ठेवायचं आणि 2 मिनटं झाले की मग चेक करूया. तर पाहू शकता किती मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे. आणि जो पण आपण रस्सा पाणी वगैरे टाकलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे, म्हणजेच कमी झालेलं आहे. तर मस्त सुंदर टेस्टी खमंग अशी ही आलू मटर गोबीची भाजी तयार होत आहे खाण्यासाठी. ह्याला स्लो गॅसवर झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ द्यायचा. हे बघा आता आपली ही परफेक्ट भाजी तयार झालेली आहे. तर मस्त भाजी तयार झाली. ह्याच्यामध्ये आता उरलेला जो मॅजिक मसाला आहे तो टाकून घेते. खूप छान चव येते बरं का या मसाल्याने, सगळ्यांना माहीतच असणार आहे. तर वापरा नक्की या भाजीमध्ये. आणि याला मिक्स करायचं, चारी बाजूनी व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं. सगळ्यांच्या आवडीची भाजी आहे ही आलू गोबी मटरची. आणि थंडीमध्ये तर वाटाणे तर हे खूप खायला भेटतात, तर नक्की ट्राय करा वेगवेगळ्या भाज्या वाटाण्याच्या. तुम्हाला मी मटर पनीरसुद्धा लवकर दाखवणार आहे. तर भाजी आपली तयार झालेली आहे. झमझमीत चणचणीत अशी टेस्टी भाजी तयार झाली आहे. वरून हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली, अप्रतिम असा सुगंध येत आहे भाजीचा. आणि विचार करू शकता आपण किती छान छान याच्यामध्ये मसाले वापरलेले आहेत. चव एकदम एकच नंबर येणार आहे. चला आपण याला सर्व करून घेऊया प्लेटमध्ये. तर पाहू शकता ही भाजी आपली अगदी मस्तपैकी झणझणीत चमचमीत अशी ग्रेव्हीमध्ये कोट झालेली ही भाजी टेस्टी. पहिल्याच बाईट्समध्ये तुम्हाला इतकी छान चव लागेल ह्या भाजीची. एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा. प्लेटमध्ये सर्व करते. गरमागरम अशी भाजी बनवायची. थंडीच्या दिवसामध्ये वाटाणे खाण्याची एक वेगळी मजा असते. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवते वाटाण्याच्या, तुम्हाला नक्की दाखवन.
गरमागरम पुऱ्यासोबत राईससोबत खूप भारी लागते. डाळ राईस जर केला असेल तर अशा वेळेससुद्धा ही भाजी तुम्ही तोंडी लावायला करू शकता. कोणी गेस्ट पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल थाळी म्हणून ही भाजी बनवू शकता. तर बघा किती छान वाटते आपली ही आलू मटर गोबीची भाजी. आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. सर्वजण आवडीने तारीफ करतील आणि भरून पोट भरून खातील. इतकी भारी भाजी लागते. तर आता मी गरमागरम ही भाजी खाऊन घेणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला अशा छान मस्त टेस्टी रेसिपीसाठी. तर सोप्या पद्धतीने भाजी दाखवलेली आहे. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.